एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। इराणने पुन्हा एकदा जगाच्या अर्थव्यवस्थेचा श्वास रोखणारा निर्णय घेतलाय। स्ट्रेट ऑफ हार्मुझ जगातील सर्वात महत्त्वाचा समुद्री मार्ग पुन्हा एकदा इराणने बंद केलाय आणि स्पष्ट इशारा दिलाय की जोपर्यंत अमेरिकेची नाकेबंदी सुरू राहील तोपर्यंत हा मार्ग पूर्णपणे उघडला जाणार नाहीये। अमेरिकेच्या कारवाईच्या निषेधार्थ इराणने ही आक्रमक भूमिका घेतली आहे। विशेष म्हणजे फक्त काही दिवसांपूर्वीच शुक्रवारी इराणने हा मार्ग उघडण्यास मान्यता दिली होती। सीज फायर दरम्यान व्यापारी जहाजांना मार्ग खुला राहील असं देखील जाहीर केलं होतं। मात्र परिस्थिती अचानक बदलली आहे। आज पर्शियन गल्फमधून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या तेल टँकर्सला थेट माघारी फिरवण्यात आलंय। यामध्ये ग्रीस आणि भारताच्या जहाजांची समावेश असल्याची माहिती समोर आली आहे। इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डन्सने अमेरिकेवरती गंभीर आरोप करत ही नाकेबंदी म्हणजे समुद्री दरोडेखोरी असल्याचा आरोप केला आहे। दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील कठोर इशारा दिलाय। इराणने अण्वस्त्र कार्यक्रमावरती तडजोड केली नाही तर नाकेबंदी सुरूच राहील आणि गरज पडली तर अमेरिका पुन्हा एकदा हल्ले करण्यास मागे हटणार नसल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय। तर इतकंच नाही तर इराणकडे असलेल्या संवर्धित युरेनियमच्या साठ्यावर देखील अमेरिका लक्ष ठेवून आहे। ट्रम्प यांनी स्पष्ट केले की तो साठा मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि आता सर्वांचंच लक्ष बुधवारपर्यंत होणाऱ्या संभाव्य कराराकडे असणार आहे। कारण जर तो करार झाला नाही तर पुन्हा एकदा मध्य पूर्वेत युद्धाची ठिणगी पेटण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम फक्त त्या प्रदेशापुरता मर्यादित राहणार नाही तर संपूर्ण जगाच्या तेल पुरवठ्यावर आणि अर्थव्यवस्थेवरती होणार आहे।